नमस्कार, सप्तरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर शाखेनं वटपौर्णिमेच्या निमित्तानं केलेल्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाची माहिती करून घेणार आहोत। पुरातन काळापासून वटसावित्रीची कथा सांगितली जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया 7 जन्म हाच पती मिळावा अशी मनीषा बाळगून मनोभावे वडाची पूजा करतात। वाढत्या शहरीकरणामुळे जर वडाचा वृक्ष उपलब्ध होत नसेल तर काही महिला बाजारात विकत मिळणाऱ्या वडाच्या फांद्या घरात आणून त्याची पूजा करताना दिसतात। वडाच्या झाडाचं संवर्धन व्हावं हा उद्देश ठेवून आपल्या परंपरेमध्ये या वडाच्या पूजेचं महत्त्व सांगितलं आहे। तरी सद्यस्थितीत वडाचं संवर्धन न होता उलट पूजेसाठी म्हणून त्या वडाच्या झाडांची वृक्षतोड, फांद्यातोड होताना दिसते। या पार्श्वभूमीवर वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या वतीनं आणि काही वृक्षप्रेमी मंडळींनी मिळून या दिवशी वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या वतीनं आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमालाच आम्ही नाव दिलेलं आहे वारसा कुणाचा, सत्यवानाच्या सावित्रीचा की ज्योतिबाच्या सावित्रीचा। खरा विचार केला तर सत्यवानाची जी कथा आता या ठिकाणी सांगितली गेली ती एक पौराणिक कथा आहे आणि सत्य कथा जर आपल्याला पाहिजे असेल वास्तवामधली तर आपल्याला ज्योतिबाच्या सावित्रीची जी कथा आहे ती समाजासमोर आणावी लागेल। कारण ज्योतिबाच्या सावित्रीनं जी कथा निर्माण केलेली आहे समाजामध्ये त्याच्यामध्ये दीनदलित दुबळे स्त्रिया यांना पुढे आणण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो समाजामध्ये आपल्याला पुढे आणण्याची गरज आहे आणि तोच वारसा पुढे जपण्याची गरज आहे। त्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि आपल्या भारतीय समाजामध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करतात। मग त्या शिक्षित असतील, अशिक्षित असतील, कुणी क्लासवन अधिकारी असतील किंवा एकदम गरीब महिला असतील, या सर्व स्तरामधल्या महिला आपल्या समाजामध्ये वटसावित्री पौर्णिमेचा हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। पण या वटपौर्णिमा सणाच्या पाठीमागची जी कथा आहे ही कथा मी आपल्याला संक्षिप्तमध्ये सांगत आहे। सत्यवान आणि सावित्री हे पती पत्नी आहेत। मग सावित्री ही एका राजाची कन्या होती आणि सावित्रीने सत्यवानाशी आपला विवाह केलेला होता। पण सावित्रीला हे माहिती होतं की आपल्या पतीचं आयुष्य हे खूप अल्प आयुष्य आहे आणि तरी पण तिने त्याच्याशी विवाह केलेला होता। पण हळूहळू जेव्हा तिला समजायला लागलं की आता आपल्या पतीचं आयुष्य 1 वर्ष राहिलेलं आहे, 1 महिना राहिलेला आहे, 1 दिवस राहिलेला आहे आणि तो 1 मिनिटापर्यंत तो काळ आलेला असतो, त्यावेळेला सावित्री आपल्या पतीसोबत वडाच्या झाडाखाली बसलेली असते आणि यम आपल्या आता सत्यवानाला घेऊन जाणार आहे तिला जेव्हा कल्पना येते तेव्हा ती झाडाखाली बसून आपल्या पतीचं डोकं, सत्यवानाचं डोकं आपल्या मांडीवर घेते आणि त्या यमापासून आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करते। मग यमाकडे ती जी काही याचना करते त्या याचनेमधूनच तिने आपल्या पतीला, सत्यवानाला वाचवलेला आहे। आणि सत्यवान हा मुळामध्ये सत्य, त्याच्या नावामध्येच सत्य आहे, कारण तो इमानदार पुरुष होता, इमानदार माणूस होता। म्हणून तिनं आपल्या सत्यवानाला वाचवण्यासाठी यमाकडे याचना केली आणि यमाने तिची याचना मान्य केली होती। आणि हे पूर्ण हा जो सीन आहे, हा जे दृश्य आहे, हे दृश्य वडाच्या झाडाखालीच तिनं आपल्या पतीला वाचवलं होतं। म्हणून आपल्या समाजामध्ये आजही महिला खूप मोठ्या उत्साहाने वडाच्या झाडाला 7 फेरे मारून हा सण साजरा करतात। 7 फेरे का मारतात तर आपल्या जीवनामध्ये परत परत तो पती मला 7 जन्म मिळाला पाहिजे ही त्यांच्या पाठीमागची भूमिका असते आणि तोच पती मला पुन्हा पुन्हा मिळाला पाहिजे, म्हणजे 7 जन्म मला तोच पती मिळाला पाहिजे, या उद्देशाने आपल्या भारतीय महिला, समाजातील महिला या खूप आनंदाने, मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। आता आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी महिला वडाच्या झाडाच्या फांद्या तोडतात, घरी ठेवतात आणि त्या झाडाच्या फांदीच्या भोवती 7 फेरे मारतात। हे तसं न होता काय झालं पाहिजे की महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन वडाचं झाड लावलं पाहिजे, त्या झाडाचं संगोपन केलं पाहिजे। पुढे 7 वर्ष त्या झाडाचं संगोपन जर केलं तर तो वटवृक्ष होणार आहे, त्यापासून आपल्या पर्यावरणाचं संतुलन साधलं जाणार आहे। त्यासाठी आजच्या काळामध्ये वृक्षारोपण करणं हे खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे। तर आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शहर शाखेनं या ठिकाणी हा सण एक वडाचा झाड, वटवृक्ष लावून या ठिकाणी हा सण साजरा केलेला आहे।
खरं तर वटसावित्रीची पौर्णिमा फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं केली जाते आणि त्याच्यामध्ये शिकलेल्या महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या साजऱ्या करतात। या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली। अगदी कलेक्टर सुपर क्लास 1 महिलांपासून ते भांडी घासणाऱ्या महिलांच्यापर्यंत वटसावित्रीच्या पौर्णिमेच्याबद्दल सर्वे केला गेला आणि त्याच्याबद्दल सावित्रीची कथा माहिती आहे का, तर बऱ्याच महिलांना सावित्रीची कथा माहीत नाही आहे। कशासाठी केलं जातं, चालत आलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं म्हणून केलं जातं अशा पद्धतीची आहे असं लोकांचं म्हणजे सर्वे केला आणि त्याच्याबद्दलची एक पुस्तिकासुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढलेली आहे। याच्यामध्ये इथे अगोदर आपण बघितलं तिथं वसा कुणाचा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा घ्यायचा का वटसावित्रीच्या सावित्रीचा, याबद्दलचा विचार शिकलेल्या महिलांनी तरी केला पाहिजे आणि नव्या परंपरा निर्माण कराव्यात। ज्या कालबाह्य परंपरा आहेत त्यांना बाजूला सारावं आणि त्या ठिकाणी पुरोगामी परिवर्तनवादी पर्यावरणवादी अशा पद्धतीच्या प्रथा, नवीन प्रथा निर्माण कराव्यात, ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आहे। महाराष्ट्र अनिसचा कुठल्याही प्रथा परंपरांना विरोध नाही आहे, परंतु त्याच्या चिकित्सक पद्धतीने त्याच्यावर सध्याच्या परिस्थितीला अनुसरून विचार केला पाहिजे, ही भूमिका आहे। आणि म्हणून बऱ्याच वेळेला महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात, दोरा गुंडाळतात आणि त्यांच्याबद्दलचं पुढं काय असतं, 7 जन्म हाच पती मिळू दे अशा पद्धतीची महिलांनी प्रार्थना करायची, पण तशा पद्धतीचे नवस करायचे आणि त्याच्याबद्दलचा पुरुषांसाठी मात्र याच्याबद्दलचा कुठलाही असा सण उत्सव नाही आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही याच्याकडं चिकित्सक पद्धतीने बघावं आणि नव्या प्रथा परंपरा ही कराव्यात। त्याला पर्याय म्हणून झाडं लावावीत, वडाच्या झाडाचं झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं, तेच खऱ्या अर्थानं एक निसर्गमय आपली वटसावित्रीची पौर्णिमा साजरी केल्यासारखा एक आनंद होऊ शकेल। आणि म्हणून अशाच पद्धतीचं प्रबोधन, कृतीशील प्रबोधन महाराष्ट्र अनिसच्या वतीने केलं जातं। सगळ्या सण उत्सवाला महाराष्ट्र अनिसने पर्याय दिलेला आहे आणि नंतर ते शासनाने स्वीकारलेत, हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। समाजामध्ये अनेक अशा प्रथा परंपरा आहेत ज्या केवळ प्रथा परंपरा आहेत म्हणून सुशिक्षित महिला त्याचा तार्किक विचार न करता ते फक्त निभावण्याच्या दृष्टिकोनातून त्या परंपरा पाळल्या जातात। परंतु अनेक वेळेला सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते प्रतिगामी अशी ही विचारसरणी असते। तर त्यासाठी अशा ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने विचार करून आधुनिक पद्धतीने याचा सांगोपांग विचार करण्याची गरज असते। जे काही वटवृक्ष याचं संगोपन होण्याची आवश्यकता असते, या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा जो काही पारंपरिक दृष्टिकोन आहे त्याला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा साजरा केला जातोय। या निमित्ताने झाडांची किंवा वडाची या ठिकाणी लागवड करून ठिकाणी त्याचं संगोपन केलं पाहिजे, ते तोडण्याची आवश्यकता नाही, तोडणे योग्य नाही, हे या ठिकाणी विचार सांगितला जातोय आणि पर्यावरण संतुलन यातून साधलं जातंय। आणि मला हा दृष्टिकोन किंवा विचार हा अतिशय योग्य वाटतो आणि त्या अनुषंगाने मीही या उपक्रमामध्ये सहभागी आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माननीय माधव बावगे सर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आमच्या शाखेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं पोलीस इन्स्पेक्टर बबिता वाकडकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दलही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लातूरच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं गौंड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, जैन मॅडम, त्याच पद्धतीनं आमचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः डॉक्टर गणेश गोमारे यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या घराच्या समोर, त्यामुळं त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो। सर्व कार्यकर्त्यांचे, जैन सरांचे आभार व्यक्त करून हा छोटेखानी वृक्ष लागवड आणि वारसा कुणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।